अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती असेल की तर लवकरच येत्या 17 मे पासून आपल्या अधिक महिन्याला सुरुवात होते आहे, जो आपला धोंड्याचा महिना पुरुषोत्तम मास असणार आहे. आता या अधिक महिन्याच्या बाबतीत आपण ज्या काही महत्त्वपूर्ण माहिती आहेत, सेवा आहेत, पूजा मांडणी आहेत, दान धर्म आहे, त्याबद्दलचे आपण जे काही म्हणजे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत मागच्या काही दिवसांपासून आपले ते त्यावरतीच व्हिडिओ चालू आहेत. तर नक्कीच तुम्ही पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल अधिक महिन्यातले तर नक्की मागचे सुद्धा व्हिडिओ बघा. त्यावर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती, सेवा, उपाय सांगितलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला अधिक महिन्यामध्ये करायचे आहेत. आता कालचाच व्हिडिओ बघा आपला संपूर्ण अधिक महिन्यामध्ये आपल्याला श्री सत्यनारायण पूजन करायचं आहे. आता श्रीहरी विष्णूंची सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात आवडती ही सेवा आहे सत्यनारायण पूजन. ते आपल्याला कसं करायचं आहे, अधिक महिन्यामध्ये किती दिवस करायचं आहे, संकल्पयुक्त कसं करायचं आहे, नियम काय पाळायचे आहेत, पूजा मांडणीमध्ये साहित्य काय लागणार आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण कालचे व्हिडिओ दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आता त्याचसोबतच आपल्याला आता खूप जणांची कमेंट्स येत आहेत की ताई अधिक महिन्यामध्ये अजून काय काय सेवा करता येईल आम्हाला ते पण सांगा, आम्हाला होईल तर सगळ्या सेवा सांगा, ज्या शक्य होतील ते आम्ही करू. तर हो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच माहिती देणार आहे की आपल्याला अधिक महिन्यामध्ये अजून कुठल्या जास्तीत जास्त सेवा करता येतील आणि मी तुम्हाला आज संपूर्ण सेवा सांगेल. त्यातल्या तुम्हाला ज्या शक्य होतील, ज्या तुम्ही सेवांना वेळ देऊ शकत असाल मनापासून श्रद्धेने, त्या सेवा तुम्ही निवड करावी त्याची आणि मनापासून या अधिक संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला त्या सेवा करायच्या आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रभावी सेवा करायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला 100 पटीने जास्त पुण्य प्राप्त होणार आहेत आणि तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगायला गेलं तर अधिक महिना हा संपूर्ण महिना खूप जास्त पवित्र असतो. अधिकम अधिकस्य तुम्हाला सांगितलंय प्रत्येक व्हिडिओमध्ये की आपल्याला जास्तीत जास्त पुण्य प्राप्त करायचं आहे या अधिक महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण. आता अधिक महिन्यामध्ये जसं आपण श्री विष्णूंनी जास्त सेवा करण्याकडे जास्त आपला कल असतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या गुरूंची सेवा पण केली पाहिजे, आपल्या कुलदेवतांची सेवा पण केली पाहिजे या महिन्यामध्ये, पितरांची सुद्धा सेवा केली पाहिजे आणि आपल्या ज्या काही इष्टदेवतांच्या सेवा असेल त्या सुद्धा तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं, आता सत्यनारायण पूजन तुम्हाला कालचे व्हिडिओ सांगितलं ते श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे सत्यनारायण देवता, त्याच्यामुळे आपण ती सगळ्यात प्रभावी सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि डोक्याला कर्ज निवारण्यासाठी जी आपल्या परमपूज्य गुरुमारेने सांगितलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला करता येईल. तुम्ही नक्कीच करा, खूप जास्त प्रभावी आहे. तुम्ही आर्थिक परिस्थिती तुमची चांगली नाही आहे, बेताची आहे, आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी, भरभराट व्हावी, घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य सुख समृद्धी टिकून राहावी, त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ व्हावी, घरात बघायला गेलं तर एकामागे एक आजार पण चालू आहे किंवा घरामध्ये कुठले शुभ कार्य घडत नाही आहे किंवा तुमचे कुठेतरी पैसे अडकलेले आहेत, ते सुद्धा तुमचे अडकलेले पैसे तुमच्याकडे परत येण्यासाठी या सगळ्या अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याच्या जोडीला आता सत्यनारायण पूजन ठीक आहे, पण त्याच्या जोडीला आपल्याला श्री विष्णूंच्या अजून सुद्धा जास्त चांगल्या आपण सेवा करायच्या आहेत. आता सेवा कुठल्या श्रीहरी विष्णूंची आता सांगेल मी तुम्हाला. सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजेच काय, विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनाम ही पोथी तुमच्याकडे असेलच. आता जे कोणी श्री गुरुचित ग्रंथाचं पारायण करतात 7 दिवसांचं, त्यांच्याकडे ही पोथी नक्कीच असेल. तर ही पोथी खूप जास्त प्रभावी आहे अधिक महिन्यासाठी. अधिक महिन्यामध्ये आपल्याला श्री विष्णूंचं आपण विष्णू सहस्त्रनाम आहे ते नक्कीच आपल्याला पठण करायचं आहे. संपूर्ण अधिक महिना रोज वाचायचं आहे आपल्याला. दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता, संध्याकाळच्या वेळेस जर वाचलं तर अतिशय उत्तम प्रदोष काळात. सोबत याच्यामध्ये आता खूप जण म्हणतात की विष्णू सहस्त्रनाम याच्यावर लिहिलेलं आहे या पोथीमध्ये, तर संपूर्ण पोथी वाचायची का, तर संपूर्ण पोथी नसती वाचायची याच्यामध्ये. तर या पोथीमध्ये आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या आहेत ज्यात ते जास्त प्रभावी आहेत. त्या म्हणजेच एक विष्णू सहस्त्रनाम दिलेला आहे या पोथीमध्ये, विष्णू सहस्त्र नामावली सुद्धा दिलेली आहे आणि व्यंकटेश स्तोत्र देखील दिलेलं आहे जे मराठीमध्ये आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 गोष्टी या पोथीमध्ये दिलेल्या आहेत. आता ही पोथी ज्यावेळेस मी घेतली त्यावेळेस 10 रुपयाचं मूल्य होतं, प्राइस होती, आता किती आहे माहिती नाही, पण नक्कीच ही पोथी तुम्हाला जवळच्या दीनरुपये स्वामी समर्थ केंद्रामध्ये स्टॉलवर तुम्हाला भेटून जाईल, तुमच्याकडे केंद्र असेल तर. नसेल तर नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला एका दादांचा नंबर देईल, कमेंट तुम्हाला सांगेल, वाटलं असं तुम्हाला हवी असेल तर ते दादा तुम्हाला कुरिअर करतील. आता ही पोथी खूप जास्त महत्वाची आहे. याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम सुरुवातीला दिलेला आहे, त्यानंतर विष्णू सहस्त्रनामावली दिलेली आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे. आता ह्या 3 सेवांपैकी तुम्हाला जी सेवा तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही ती सेवा करू शकता. 3ही सेवा करण्यासाठी तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडे आता अधिक महिन्यामध्ये, तुम्ही 3ही सेवा केल्या तर अधिकम अधिक असे खूप जास्त उत्तम म्हणायला हरकत नाही. आता विष्णू सहस्त्रनाम बघायला गेलं तर आपली लक्ष्मी प्राप्तीची आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला किंवा लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र खूप जास्त प्रभावी सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही रोज जर घरामध्ये पठण केलं, अधिक महिना संपल्यानंतर सुद्धा 365 दिवस रोज जर घरात पठण केलं, विष्णू सहस्त्रनाम असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल,
तर खरं सांगते तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतात. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी खूप जास्त ही प्रभावी असते. कारण की आपणास माहिती आहे की लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी देवी आहे आणि तिला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे तर श्री विष्णूंची सेवा असेल, स्तुती असेल, मंत्रस्तोत्र असेल. त्याच्यामुळे ज्या घरामध्ये श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा केली जाते त्या घरामध्ये आपोआप माता महालक्ष्मी जी आहे ती किंवा अष्टलक्ष्मी ज्या आहेत त्या स्थिर सावर होत असतात आणि तिथे चिरकाल टिकून राहत असतात. तर विष्णू सहस्रनामाचे दिलेले आहे. त्यानंतर विष्णू सहस्रनामावली दिलेली आहे. त्याच्यामध्ये 1000 नावं श्री हरी विष्णूंनी दिलेली आहेत. तुम्ही ती सुद्धा रोज पठण करू शकतात. त्यानंतर आहे व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पठण करू शकता. आता व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मोठं आहे, याच्यामध्ये बघायला गेलं तर एक तुम्हाला शेवट म्हणजे व्यंकटेश स्तोत्र किती ओव्यांचं याच्यामध्ये सांगते. याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 108 ओव्यांचं दिलेलं आहे, मराठीमध्ये आहे. आणि जर तुम्हाला तेवढा 108 ओव्यांचं वाचायला वेळ नसेल व्यंकटेश स्तोत्र तर तुम्ही नित्य सेवेच्या पोथीमध्ये बघा, ही तुम्हाला दाखवते मी या सर्व पोथ्या. ही आहे नित्य सेवेची पोथी. याच्यामध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम 15 ओवीचं भेटून जाईल. तर ते 15 ओवीचं स्तोत्र जर तुम्ही रोज पठण केलं अधिक महिन्यामध्ये, जे संस्कृतमध्ये आहे, हे बघा पान नंबर 169 वर आहे बघा, हे आहे व्यंकटेश स्तोत्र. हे आहे तुम्हाला 15 ओव्यांचं आहे, संस्कृतमध्ये आहे. हे पण तुम्ही रोज पठण केलं, हात जोडून देवघरासमोर बसून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. तर यात हे पण तुम्ही पठण करू शकता. गीतेची 18 नावे आहेत ते पठण करू शकता. भगवद्गीतेचा 15वा अध्याय आहे ते पण तुम्ही वाचू शकता. सोबत तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मी एका की संक्षिप्त भागवत आहे ते पण तुम्ही जे आहे 700 श्लोकी 14 अध्यायांचं ते पण तुम्ही या अधिक महिन्यामध्ये रोज त्याचा पाठ केला किंवा 7 दिवसामध्ये तुम्ही एक पारायण केलं अधिक महिन्यामध्ये 2-2 अध्याय वाचून तरी सुद्धा चालणार आहे. ते पण तुम्ही सेवा करू शकता. त्यानंतर येते ते म्हणजे मंत्र. आता तर मंत्र विभागामध्ये बघायला गेलं तर श्री हरी विष्णूंचं जर तुम्हाला एखादा मंत्र पठण करायचा असेल किंवा नामस्मरण करायचं असेल या अधिक महिन्यामध्ये तर एक आहे तो म्हणजेच काय आपल्याला विष्णू गायत्री मंत्र. तो म्हणजेच कुठला? ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. हा आपला आहे श्री हरी विष्णूंचा मंत्र. हा गायत्री मंत्र आहे विष्णूंचा. तो मंत्र तुम्ही एक माळ किंवा जास्तीत जास्त माळ जर अधिक महिन्यामध्ये केला तर अतिशय उत्तम. नामस्मरण कधीही तुमचं वाया जात नाही. ते कुठेतरी काउंट होत असतं, कुठेतरी ते साचून ठेवलं जात असतं आणि नंतर तुमच्या ज्यावेळेस आयुष्यामध्ये संकट, अडचणी, काहीतरी प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस तुम्हाला हे पुण्य सगळं काही कामी येत असतं. तुमचं नामस्मरण, तुमचे स्तोत्र, मंत्र, सेवा, पारायण सगळं काही त्यावेळेस कामी येत असतं. त्यामुळे असं नका समजू की माझ्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाहीये त्यामुळे मला काही सेवा करायची गरज नाही आहे, असं समजू नका. भविष्य काळामध्ये काय तुमच्यासाठी ठेवलेलं आहे वाढून ते सुद्धा तुम्हाला माहिती नाही. आता 2 घंट्यापूर्वी नंतर सुद्धा काय होणार आहे तुम्हाला ते सुद्धा माहिती नाही. तुमच्या आयुष्यामध्ये काय घटना घडणार आहे ते पण माहिती नाही. त्याच्यामुळे जास्त भ्रमात न राहता आपल्या अध्यात्मात सोबतच राहा आणि अधिक महिना आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करा आणि पुण्याचा बँक बॅलन्स वाढवायला हरकत नाही, जे आपल्याला पुढे जाऊन ते कामी येणार आहे. आता तुम्हाला हे सर्व सांगितलं. त्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्ही अधिक महिन्यामध्ये संपूर्ण अधिक महिना तुम्ही श्री हरी विष्णूंच्या मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यावर तुम्ही अभिषेक करू शकता त्यांचे मंत्रसूत्र पठण करून. सोबत तुम्ही संपूर्ण अधिक महिना तुमच्याकडे श्री हरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा म्हणजे असा एक फोटो आहे बघा जो आपल्या केंद्रात मिळतो. श्री हरी विष्णू जे आहे ते शेष नागावरती झोपलेले आहेत आणि त्यांचे पाय चेपताना माता लक्ष्मी तिथे बसली आहे त्यांच्या पायाजवळ. असा फोटो तुमच्याकडे जर असेल तर नक्कीच मी सांगेल तो फोटो घरामध्ये आणून घ्या किंवा दुसरा असेल तरी पण चालेल, काही हरकत नाही. तो असेल तर नक्कीच तो फोटो देवघरामध्ये असावा. रोज त्याची पंचोपचार पूजा करावी आणि रोज त्यांना एक तुळशीपत्र आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय असं म्हणून ते एक तुळशीपत्र नक्कीच व्हायचं आहे. जर तुम्ही अधिक महिन्यामध्ये एक जी विष्णू सहस्रनामावली आहे 1000 ती म्हणत जरी तुम्ही तुळशीपत्र अर्पण केलं रोज तर शक्य होणार नाही किंवा एखाद्या दिवशी जरी का असं ना एकादशी येऊ शकते त्या अधिक महिन्यामध्ये ती सुद्धा येणारच आहे. आय थिंक येणारच आहे अधिक महिन्यामध्ये एकादशी. त्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तुळशीपत्र अर्पण करण्याची ती तरी सुद्धा चालणार आहे. किंवा एक तुळशीपत्र जर तुम्ही अर्पण केलं ती पण खूप जास्त मोठी सेवा असणार आहे. पण नक्कीच ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुम्हाला एक तुळशीपत्र रोज तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ असेल किंवा श्री हरी विष्णूंच्या मूर्तीजवळ असेल नक्कीच तुम्हाला अर्पण करायचं आहे. सोबत तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हे पण तुम्ही नामस्मरण करू शकता. जास्तीत जास्त वेळेस तुम्ही चालता बोलता करा किंवा जप माळेवर जर केला तर अतिशय उत्तम. तर हे सगळं तुम्ही करू शकता. सोबत तुम्हाला अजून सांगेल मी तुम्हाला जर या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला गुरूंची सेवा करायची असेल, तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग करायचं असेल किंवा गुरु कृपा तुमच्यावर जास्तीत जास्त व्हावी असं वाटत असेल तर नक्की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. सोबत तुम्हाला आई भगवती 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असेल
तिथे तुम्हाला जर काही मंत्र किंवा काही सेवा करायची असेल, पाठ करायची असेल या अधिक महिन्यामध्ये, तिचा आशीर्वाद मिळावा यासाठी, तर नक्कीच तुम्ही या श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा देखील पाठ करू शकता आणि 99 मंत्राचा तुम्हाला जप करू शकता. आता या संपूर्ण पोथींवरती, प्रत्येक एकेका पोथीवरती आपला सेपरेट व्हिडिओ येईल की आपल्याला पाठ कसे करायचे आहेत, मंत्र कसं पठण करायचं आहे, याबद्दल मी संपूर्ण सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला सांगेल. कारण की एका व्हिडिओत एवढ्या सगळ्या ग्रंथांची माहिती दिली तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल, तुम्हाला पण समजायला कन्फ्युजन होऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खंडोबांची सेवा करायची असेल, मल्हारी खंडोबा महाराजांची सेवा करायची असेल तुम्हाला, कुलदेवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी, तर मी त्यासाठी सांगेन तुम्हाला श्री मल्हारी सप्तशती हा पण एक ग्रंथ आहे, खूप जास्त प्रभावी आहे. तुमचे जे कुठले खंडोबा महाराज असतील, कुठल्या पण विभागातले असतील, त्यांच्यासाठी तुम्हाला जर कुठली सेवा करायची असेल त्यांच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ, तर ही एक सेवा आहे मल्हारी सप्तशती. तुम्ही या पोथीचा जरी पाठ केला या अधिक महिन्यामध्ये तरी सुद्धा चालणार आहे. त्यामुळे सांगेल की बा जास्तीत जास्त नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हे लिखित नामस्मरण पण तुम्ही या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त करू शकता. सगळ्या सेवा करू शकता, अशी कुठली सेवा नाही आहे की तुम्ही करू शकत नाही. सगळ्या सेवा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये करायच्या आहेत. आता याबद्दल तुम्हाला अजून भरपूर असे सेपरेट व्हिडिओ मी टाकेल तुम्हाला प्रत्येक पोथीवरती कसे नियम पाळायचे आहेत, काय करायचे आहेत. पण नक्की सांगेल की बा जी सगळ्यात प्रभावी सेवा आहे तुम्हाला सांगितलं शहर विष्णूंच्या, त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत मी व्हिडिओमध्ये. नक्कीच त्याचा तुम्ही अवलंब करा आणि अधिक महिन्यामध्ये या सर्व ज्या पोथी दाखवल्या त्या पोथी तुम्ही आणून घ्या. नसेल तुमच्याकडे खराब झाल्या तर त्या विसर्जित करा पाण्यात, नवीन पोथी घेऊन या. आता नवीन बाइंडिंगच्या पोथी आलेल्या आहेत आपल्या केंद्रामध्ये, त्या पण तुम्ही आणू शकता. त्या जास्त खूप चांगल्या प्रभावी आहेत, सगळ्याच प्रभावी आहेत तशा, पण बाइंडिंगच्या आहेत चांगलं, त्याला असं पुठ्ठा वगैरे लावलेला आहे, त्यामुळे ते अजून वापरण्यासाठी आपल्याला चांगली वाटेल ती. तर अशा प्रकारे नामस्मरण जास्तीत करायचं आहे, दान धर्म करायचा आहे. आणि सोबत आपणास तर माहिती आहे की धोंड्याचा महिना म्हटलं तर आपलं जावयाचं, लेकीचं कोड कौतुक किंवा आईची ओटी भरणी असेल, लेकीची ओटी भरणी असेल, या सर्व गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. पण आपल्याला अध्यात्म, नामस्मरण, सेवा सोडायची नाही आहे, जे आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत ते पुण्य आपल्याला कामी पडणार आहे यासाठी. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आजची व्हिडिओ सांगितलेली आहे आणि सत्यनारायण पूजन देखील करायला विसरू नका. आणि एवढी माहिती दिली आहे तरी सुद्धा काही अजून प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न मी नक्कीच करेन. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.